महत्त्वाची बातमी समोर येते। चंदीगडमधील सर्व दुकानं संध्याकाळी 7 नंतर बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। फक्त मेडिकल शॉप्स हे 7 नंतर खुले ठेवण्यासाठी परवानगी मिळालेली आहे। त्यामुळे ही खबरदारी सध्या चंदीगडमध्ये घेतली जाते। ठिकठिकाणी सूचना सुद्धा पोलिसांकडून दिल्या जात आहेत। तर आपण पाहतोय चंदीगडमधील सर्व दुकानं संध्याकाळी 7 वाजेनंतर बंद करण्याचे हे आदेश देण्यात आलेले आहेत। खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे। मात्र या दरम्यान मेडिकल शॉप 7 नंतर खुले ठेवण्यास परवानगी आहे। जिस भी टाइम सायरन की आवाज आती है तुरंत रोड और पार्क को छोड़ के अपने घरों के। तर तिकडे राजस्थानच्या पोखरण भणियाणामध्ये कडकडीत बंद त्या ठिकाणी पाळण्यात येतोय। प्रशासनाकडून सर्व दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मेडिकल सुविधा सोडून सगळ्या दुकानांना हे आदेश जारी करण्यात आलेले आहेत। पुढील आदेशापर्यंत त्यांची दुकानं आता बंद ठेवण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सीमावर्ती जिल्ह्यांमधील नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले। भारत आणि पाकमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा जो फटका आहे तो कुठे ना कुठेतरी आता आसपासच्या जिल्ह्यांना सुद्धा बसताना पाहायला मिळतोय आणि खबरदारीचा उपाय म्हणून आता प्रशासन सज्ज झालेला आहे। मी सध्या राजस्थानच्या जैसलमेरच्या आधी 111 किलोमीटर दूर पोखरण भिणियानात पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणची सगळी दृश्य आपण पाहतोय। एकीकडे भारत पाकिस्तानला त्यांच्याच भाषेमध्ये चोख प्रत्युत्तर देतोय, तर दुसरीकडे खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण गाव जे आहे ते आता बंद ठेवण्यात आलेलं आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय भिणियाणातली की कशा पद्धतीने इथे असलेली जी दुकानं आहेत ती सगळी बंद ठेवण्यात आलेली आहेत आणि नागरिकांनाही घरात राहण्याचं जे आवाहन आहे ते इथल्या स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येतंय। मेडिकल सुविधा सोडून सर्व दुकानं आज आणि पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सध्याची परिस्थिती लक्षात घेता सीमावर्ती बाडमेर, जैसलमेर, श्रीगंगानगर आणि बिकानेर जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी ब्लॅकआउट सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे। जैसलमेर मध्ये ब्लॅकआउटचा जो कालावधी आहे तो 2 तासांनी वाढवून सकाळी 6 वाजेपर्यंत करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, भिणियाणा।